त्यावेळेस टीम मॅनेजर म्हणून अनेक ठिकाणी मॉन्टी पाटील यांची जबाबदारी राहिली आहे आणि विशेष करून या संपूर्ण पाटील परिवारालाच क्रिकेटचा वारसा आहे. मग सुनील पाटील असतील, आपले संदीपजी पाटील सर असतील, हे सर्वांनी मात्र खूप वर्ष क्रिकेट खेळले. बॉल हवेमध्ये आहे, जास्त वरती गेला, फिल्डर येतो सर्वेश, बॉलच्या खाली कोणतीही चूक नाही आहे, फलंदाज बाद, पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागल्या. अर्थातच स्टार 9191 ओवे टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. बॅट्समन बाद झाले. अब्रार आज थोडंसं नाराज करून चाललंय शेवटच्या मॅच मध्ये. तो अखिलेश पटेल यहाँ पर आए हैं, अरबाज भी यहाँ पर आए हैं, अफान चले आइए यहाँ पर इस मंच के ऊपर, उजब भी आए हैं, आपका भी स्वागत है. इथे देखील बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये खेळले, गॅप भरपूर मोठी आहे, गाळलेल्या जागा भरा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. विघ्नेश पाटीलचा पुढचा बॉल, धावसंख्या आतापर्यंत 10 रनवरती जाऊन पोहोचली आहे. इथे देखील पहा, फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॉल लॉंग लेगकडे चाललाय, फिल्डर बॉलच्या मागे, बॉल अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव आली, सिंगल रन. इथे मात्र मिळते टीमची टोटल, या सिंगलने मात्र जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड आणि पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. पहिली ओव्हर या ठिकाणी विघ्नेश पाटीलने हाताळली, 11 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय त्याने आपल्या टीमसाठी. ही खरं तर चांगली बाब आहे. नेल्सन फिगरच्या दिशेने या ठिकाणी मात्र वाटचाल होते. संकेत पाटील जर पहिला डॉट बॉल आला तर कदाचित एक चांगला आकडा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल. 1-1-1-1 ज्या पद्धतीने 11 धावा इथे मात्र उभ्या केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. संकेत पाटीलचा पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल मागे चाललाय आणि इथे मात्र वाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या अतिरिक्त धावेबरोबर टीमची टोटल झाली 12 फॉर 1. संकेत पाटील फिरकीचा जादूगर आणि आत्ता सध्या घडीला रायगडमधून हा एक अनुभवी गोलंदाज भरपूर चर्चेत आहे. अनेक गोलंदाज रायगडला मिळालेत ज्यामध्ये यंगस्टर्सचा फार मोठा समावेश असला आपल्याला पाहायला मिळतो. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतो बॉलच्या खाली, जयेश कॅच पकडली जाते, फलंदाज बाद, दुसरा धक्का बॅटिंग करत असं लागत आहे ओवे या टीमला. मिळाला, दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय टीम ओवेला. संकेत पाटीलने मात्र ही सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. संपूर्ण दिवसभरामध्ये स्टार ओवे टीमने पहिल्यांदा 2 मॅचेस जिंकल्या, त्यानंतर मात्र जवळजवळ 3 मॅचेस रेस्ट केल्या. आता चौथी मॅच खेळण्यासाठी ते मैदानावरती डायरेक्टली आलेत, त्यामुळे त्यांचा वॉर्मअप थोडा कमी आहे. त्याउलट मोरबी टीम सलग मॅचेस खेळते, त्यामुळे त्यांची एनर्जी तशीच कायम टिकून राहिली आहे. इथे देखील पहा, अपील लाऊड आहे, रन त्या ठिकाणी मात्र घेण्यामध्ये अडसर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आकिब त्या ठिकाणी धावांसाठी प्रयत्नशील आहे, परंतु येणारा प्रत्येक बॅट्समन हा काहीसा नाराज करून जातोय.
टीम आपल्याकडे होपफुली पाहते. आपण आशेचं किरण आहात या टीमचं. इथे देखील टॅप केला बॉल ऑन साईडला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल रन मिळते. सिंगलच्या मदतीने फार काही नुकसान मुरबी टीमला होणार नाही आहे किंवा फार मोठी धावसंख्या उभारता देखील येणार नाही आहे ओवे टीमला. सध्या तरी 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आपण खेळताय. उर्वरित 2 ओव्हर अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत. आणि इथे मात्र पहा क्लीन बोल्ड. आकिबला जावं लागेल. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना स्टार 9191 ओवे टीमला. आफताब आलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये संकेत पाटीलच्या विरुद्ध. अजूनही या ओव्हरचा विचार केला 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा 5वा बॉल पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या बोटांच्या तालावरती प्रत्येक येणाऱ्या बॅट्समनला नाचवण्याचं काम करतोय संकेत. आणि याच गोष्टीमध्ये जो पटा येते हीच त्याची जमेची बाब आहे. ही त्याची प्लस पॉईंट वाली बाजू आहे. इथे देखील पहा बॅटच्या आतल्या बाजूला बॉल लागलाय. सर्वेश वेगाने बॉलवरती येतोय तरी देखील एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली जाते. टीमची टोटल 1 ने पुढे चालली आहे. तलोजा की एक ऐसी शॉप जिसका नाम तो पान शॉप है, बट इस शॉप में आपको ऑल इन वन मिलेगा, यानी कि एक ही रूफ के नीचे सब कुछ. यस, यू हर्ड इट राइट. यहाँ आपको गॉगल्स, बेल्ट, वॉचेस, रिंग, कैप, परफ्यूम सब कुछ मिलेगा. यहाँ गॉगल्स स्टार्ट होते हैं एट जस्ट ₹99. मेंस बेल्ट एट जस्ट ₹299. ये फेमस पान शॉप लोकेटेड तलोजा मेन रोड पर है. गर्ल्स के लिए चाइना इम्पोर्टेड वॉचेस है एट लोवेस्ट प्राइस. वैसे ही मेंस के लिए काफी बढ़िया कलेक्शन देखने मिलेगा. साइडला गती कमी होती. बॉल चाललाय काव कॉर्नरच्या वरून सीमा पार. षटकार. वरती आक्रमण इथे देखील आपण पाहू शकताय. डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी होते. पहिले 3 बॉल 3 पैकी 2 डॉट बॉल, 1 षटकार आलाय. इथे देखील पहा जास्त मागे निघाला बॅट्समन. षटकार तर आलाय आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते ती 26 वरती. काही अंशात असं वाटलं होतं पूर्णतः बॅट्समन विकेटच्या मागे निघून गेलाय की काय. टीमची टोटल झाली आहे ती 26. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार आला, पुन्हा डॉट बॉल, पुन्हा षटकार. यावरचं स्टॅटिस्टिक हेच राहिले 0606. हा आकडा सध्या तरी आपल्याला समीरच्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. इथे देखील पहा उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट लागली तर खरी, परंतु पंच काय सांगतायत. येस, इट्स आउट. आउट आहे, त्यामुळे लेग बाईस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पहिल्याच धावेला बाद झाला. बॅट्समन आउट होतोय. आणखीन एक धक्का आफताबच्या रूपाने. बॅट्समन आउट.
आज झाला आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फैज. फैज आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सेल्फी 11 स्टार 9191 ओवे टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विरुद्ध YCC हर्षाली 11 मुरबी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. प्रतीक गुड्डू वेगाने येतो बॉलवरती. त्यापूर्वी सर्वेशने बॉल उचललाय की काय? नाही, नाराज आहे. कदाचित राईट साईड सर्वेशची होती. सर्वेश पिक करू शकला असता. प्रतीकची लेफ्ट साईड होती त्यामुळे त्याला बॉल पकडणं थोडंसं कठीण होतं. आणि इथे ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात त्या 28. 28 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करताना ओवे टीमने. शेवटची ओव्हर आता आपल्या भेटीला येते. 4थ्या ओव्हरमध्ये सर्वेशला आपण पाहणार आहोत. बॉलिंग डिपार्टमेंट त्याचं कसं राहील. आज पहिल्या या स्पर्धेतील फ्रेंड्स ट्रॉफीमधील पहिली 50 मारणारा खेळाडू. 15 बॉलमध्ये 53 धावा त्याने केल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. तोच खेळाडू आता मात्र गोलंदाज म्हणून मैदानामध्ये आलाय. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉलला मात्र पाठवून दिले. पॉइंटमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन 2 धावेंचा प्रयत्न. 2 झाल्यात आणि या 2 धावेंच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 30 वरती. 30 ऑन द बोर्ड. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र पहा टॅप करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची वरची एज लागली होती. संकेत पाटील कडून मात्र बॉल मिस झाला. कॅच पकडली असती तर विकेटची संभावना या ठिकाणी मात्र उद्भवली असती. परंतु ओवे टीम संपूर्ण टीमला आता थोडं शांत ठेवलंय मुरबी टीमने. इथे देखील आपण पाहू शकतो ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल सोडून दिला आणि ते वाईट बॉल असणार आहे. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 2 बॉल आतापर्यंत झाले सर्वेश ठाकूरच्या ओव्हरमधून. इथे देखील पहा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर बॉलच्या खाली. विघ्नेश पाटील त्या ठिकाणी पाहत बसले आणि पाहता पाहता बॉलने ओलांडली सीमारेषा. 1 टप्प्याच्या मदतीने मिळालाय चौकार. मोरानोच 1 बॉल डॉट खेळतो. 1 पुढच्या बॉलवरती रन येत आहेत. इथे देखील पाव ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन ते पूर्ण केली जाते. समीरकडून चूक झाली. प्रतीकने सुधारली. 2 धावेंचा प्रयत्न होतोय. 2 मिळाल्यात आणि 2च्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचली 37 वरती. 37 रन्स ऑन द बोर्ड. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधील. जिलानी पटेल इथे फटका चांगला आहे. फिल्डर आलाय जयेश बॉलच्या खाली. बाउंड्री लाईन लगत अगदी टेकून इथे मात्र कॅच पकडली जाते. व्हॉट अ कॅच.
ग्रेट एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. विकेट मिळाली. आफताबला जावं लागते आता माघारी. शाहिद आलाय नवीन बॅट्समन. शेवटचा बॉल. वन लास्ट बॉल टू गो. तयार आहे समोर शाहिद. हेलिकॉप्टर लोक देण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटकडे चाललाय. प्रतीक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का इथे मात्र पाहूया काय घडले. येस बॅट्समन आउट आणि टार्गेट इथे मात्र सेट झालं. एक धाव तर पूर्ण झाली. 38 झाले. 39 धावांचं लक्ष आहे. एक बार मौका दें अपने काम को करने का. थैंक यू. गुड इवनिंग दोस्तों. ये साइट खपोली बरकत क्रेन का है. यहाँ पर हमने 2 बिल्डिंग 7,500 स्क्वायर फीट का बनाए. फिर ये साइड में लिंटू रूफ और विनोद पाटील भोपर यांचा आपण सन्मान करूया. मन्नान पटेल यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होतोय. तसेच हर्षद मडबी या पण देखील. शांताराम जाधव आप भी आइए. ओके हर्षद आइए आप भी. ये माझा भी नको. माझा नको. आपली मॅच आहे. चला घ्या स्टार्ट करा मॅच.
चला सामन्याला सुरुवात होतीये. सलामीचा बॉलर अजमान पटेल बॉलिंग मार्कवरती. 9191 ओवे टीम जर जिंकली तर अफान यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. पहिले कॅश प्राईज येऊ द्या. पहिला बॉल वाईड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयांचं कॅश प्राईज अरबाज आणि अकलास आणि अफानकडून 2,000 म्हणजे 5,000 तिथे पण. बॉल हवेमध्ये विकेटची संभावना. फिल्डर बॉलच्या खाली. येस टेकन. पकडलाय झेल आणि संपलाय प्रतीकचा खेळ. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय मुरबी टीमला. सध्या तरी आवश्यकता भासत नाहीये कारण 24 बॉल 39 या मैदानावरती सहज चेस होऊ शकतात. संध्याकाळची जरी वेळ असली तरी हवा आहे अजून मैदानावर. हवा थांबेल त्यावेळेस आपण वातावरणात परिवर्तन म्हणू शकतो. अजमान तयार होते बॉलिंग मार्कवरती. नवीन बॅट्समन परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परेश ठाकूर पुन्हा एकदा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी तळ ठोकून उभा. 39 धावांचं लक्ष जे आता सध्या तरी संध्याकाळी आभाळासारखं वाटतंय. ऑप्शनपासून भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून तर दिलाय. वरती थ्रो केलाय. रनआउटची शक्यता होती परंतु वेगाने 1 रन पूर्ण केली जाते. पाहूया डिसिजन स्टील पेंडिंग. चेक करू इच्छित आहेत. बॉल लाईनच्या बाहेर पडलाय का वाईट चेक करायचे. लाईनच्या बाहेर चेक करायचे. येस म्हणजे 2 रन तर कंपल्सरी आहेतच यात शंका नाही. फक्त वाईट की नो हा फक्त प्रश्न आपल्या समोर उभा आहे. जर लाईनच्या बाहेर पडला असेल तर नो. लाईनच्या आतमध्ये पडला असेल तर वाईट. हे तर कन्फर्म आहे. त्याची शहानिशा आमच्या टेक्निकल रूममध्ये करतात सुनीलजी पाटील सर. तिसरे पंच या स्पर्धेसाठी सचिनजी कडू सर आणि त्याचबरोबरीने अक्षयजी गाडगे सर. माऊली प्रसाद लाईव्हची टीम सध्या या संपूर्ण स्पर्धेला एका वेगळ्या लेवलला मात्र घेऊन चालली आहे कारण की चांगलं टेलिकास्ट त्यांचं आपल्याला लाभलं. आणि नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. बॉल पडला लाईनच्या बाहेर त्यामुळे हा असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळाली आहे. समोर सर्वेश. फिल्डिंगमध्ये परिवर्तन तुम्ही करू शकत नाही. फ्री हिटचा बॉल. बॅट्समन चेंज झालाय. बॅट्समन चेंज झालाय. हा नियम आहे. हो यावेळेस मात्र पहा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेचून काढण्याचा प्रयत्न सर्वेशला या ठिकाणी मात्र आता थोडीशी दमछाक झालेली पाहायला मिळते या मॅचमध्ये. सेमीफायनलची मॅच सध्या सुरू आहे आणि फायनलच्या मॅचचं तिकीट कोणत्या टीमला मिळणार आहे हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील या मॅचमध्ये. फ्रेंड्स ट्रॉफी 2026 या स्पर्धेतील फायनलिस्ट कोण असणार आहेत हे मात्र उद्या ठरेल. परंतु पहिली फायनलची टीम कोणती असेल या मॅचमधून ते निष्पन्न होईल. आणि या मॅचला सपोर्ट करण्यासाठी दोन्ही गावातील समर्थक मोठ्या प्रमाणावरती या मैदानावर आलेत. ओ यावेळेस बाचीच आणि बॉल मागे चालले विकेट किपरकडे. जो सर्वेश पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः बरसलेला गोलंदाजांवरती हा तोच सर्वेश आहे जो आता सध्या तरी धावांसाठी भरपूर संघर्ष करतोय मैदानावरती. मोठे फटके कन्वर्ट करता येत नाही आहेत. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता आज सुनील पाटील सर असतील, जहीर पटेल सर असतील, हे सर्वांना माहिती आहे या मैदानावरती किती धावा संध्याकाळी बनतात, किती धावा टार्गेट म्हणून सेफ असतील, किती धावा टार्गेट म्हणून सेफ नसतील.
याचा सर्व अभ्यास त्यांच्याकडे आहे. उचलून खेळलेत बॉल, जास्त वरती गेलाय, फिल्डर आल्या बॉलच्या खाली, आकिब त्याच्या हातामध्ये झेल, फलंदाज बाज, सर्वेश बॅक टू द डगआउट. नाही, नक्कीच कारण याच विभागामध्ये आपलं लहानपण गेलं, लहानाचे मोठे झालो आणि मोठ्यापासून आता ज्येष्ठांपर्यंत आपण पोहोचलो. म्हणजे 40+च्याही पलीकडे आपण जाऊन क्रिकेट खेळतोय, क्रिकेटला जपतोय. त्यामुळे प्रत्येक भागाची माहिती क्रिकेटच्या बाबतीत आपल्यापर्यंत असणं हे स्वाभाविक आहे. आणि ज्यावेळेस 39 धावा बनल्या, 10ची सरासरी जवळजवळ मेंटेन झाली, तिथेच मात्र बाकीच्या अनुभवी लोकांनी तर्क लावले की आज सध्या तरी आभाळा एवढं लक्ष आहे, मोरबी टीम या लक्ष्याला हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. बॉलर तयार आहे. शेवटच्या टप्प्यात अजमान समोर खेळलेत, फिल्डरला बीट करत बॉल मागे चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॅकअपसाठी. 1 रन पूर्ण केली आणि 2 धावेंचा प्रयत्न यशस्वी झालाय. आणि ही तिसरी धाव होईल का हे पाहायचं नाही. प्रवीण खरं तर मागे पाहतच नाही, हे पहिल्या मॅचपासून आपण पाहिलंय. 2 धावा आल्या टीमची टोटल, या 2च्या मदतीने जाऊन पोहोचली ती 5 वरती. फक्त 5 धावा, अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे किमान एकाच मोठा फटका या बॉलवरती येणं गरजेचं आहे. अपेक्षित जो मोठा फटका आहे तो मोठा फटका येईल का हे मात्र पाहायचं आहे. 5 धावा तर आल्यात, 39चं लक्ष, 34 पाहिजे अजूनही. 19 बॉल 34 धाव्यांची गरज. समोर यावेळेस उचलून खेळलेत बॉल, मिड विकेट सीमा पार आणि मच निडेड आला हा षटकार. आपण सामना सुरू करायचा आहे. 11 धावा झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता उर्वरित 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत ते 28. 18 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीने आतापर्यंत या धावा उभ्या केल्या गेल्यात, मुरबी टीमला देखील या गोष्टीला हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. कारण ओवे टीमला हव्या असलेल्या धावा तर मिळालेल्या आहेत. त्यामुळे ओवे टीम सध्या तरी कॉन्फिडंट आहे या मॅचच्या बाबतीत तरी, की ही मॅच आम्ही काढू शकतो, ही मॅच आम्ही जिंकू शकतो. हा सकारात्मक विचार सध्या तरी ओवे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद आलाय नवीन बॉलर सेकंड ओव्हरमध्ये. चला स्टार्ट करा प्लीज, वेळ घेऊ नका आपण अतिरिक्त. शाहिद बॉलिंग मार्कवरती तयार. विकेट हॅट्रिकसाठी खरं तर 3,000 आणि 2,000चे कॅश प्राईज या ठिकाणी ठेवलं आहे. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळले, स्क्वेअरलेगकडे 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धाब्यासाठी पलटतील का मागे हे पाहायचं नाही. थ्रो ॲक्युरेसी भरपूर चांगली आहे. स्क्वेअरलेगवरून बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये फेकला आहे. त्यामुळे एकाच धावेवरती समाधानी व्हावं लागते. सिंगल आली टीमची, टोटल 1ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 12, 12, 27 पाहिजे 17 बॉलमध्ये. 17 बॉल 27 हे इक्वेशन आहे. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलते, प्रत्येक बॉल मागे गणितं ही बदलत आहेत. आडव्या बॅटने खेळायचं होतं, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, आणि हे स्ट्रोक भरपूर वेळा अडचणीमध्ये टाकतात बॅट्समनला. म्हणून सुनील गावस्कर सर नेहमी म्हणतात अक्रॉस द क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट. प्रत्येकालाच हा फटका जमेल असं नाही आहे. त्यासाठी तुमच्याकडे मेहनत, प्रॅक्टिस, सराव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सगळ्याच फटक्यांसाठी तुमच्याकडे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. बॉल हवेमध्ये,
फिल्डर बॉलच्या खाली विकेट किपर जातोय, परंतु एक रन तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे विकेटची संभावना आणि प्रवीणची विकेट इथे देखील मिळाली. पहिलेच धावायला हवं होतं, थांबून धावणं हे अंगाशी आले मी म्हणेन. आणि विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. जिलानी पटेल आता खरं तर व्यवसायातून नोकरीकडे वळालाय. टाटा हॉस्पिटलमध्ये सध्या तो कार्यरत आहे. आणि खरं तर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनकडे तुम्हाला शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. लवकर हा साखरपुडा लवकर होऊ दे, हा ये शुभकामना आहे. ते त्याच्यासाठीच नोकरीला लागले वाटतं तो. नोकरी त्यासाठीच पाहिजे. फुलटॉस बॉल होता, इथे बीट झालेत, बॉल मागे चाललाय. घडलंय काय नेमकं ह्याचं उत्तर आता मिळेल पंचांकडून. 22चा इशारा, 4 धावा. धावा कशा पण येऊ, परंतु आता धावा येणं हे मुरबी टीमसाठी महत्त्वाचं आहे. थोडीशी 22 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 14 बॉल 22. बाउंड्री तर फुकट सोडलीच आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. परंतु आता सध्या तरी दोन्ही टीमला हेच वाटतं की आमच्या कमीत कमी चुका व्हाव्या. समीरने बॉल मारला ऑन साईडला. फिल्डर आहेत मिड विकेटमध्ये, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता परंतु नकार दिलाय. परेश त्या ठिकाणी मात्र आहे. परेश सारखा खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहील, एक विश्वासार्ह खेळी तो खेळू शकतो. अनेक वेळा त्याला संघाला अडचणीतून काढले. त्यामुळे आता अडचण नेमकी जी मुरबी टीमला झाली आहे ती अडचण कशी दूर होईल याकडे लक्ष लागलं. 13 बॉलमध्ये 21 बनवायचे आहेत. 13 बॉल 21 हे इक्वेशन सध्या तरी उभं आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. या बॉलनंतर आम्ही तुम्हाला इक्वेशन सांगू. ऑन साईडला खेळले, स्क्वेअर लेगला एक टप्प्याच्या मदतीने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार, ज्या चौकाराची गरज मुरबी टीमला होती आणि हा चौकार रोखणं गरजेचं होतं ओवे टीमला. तो चौकार मात्र खर्च केला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे या चौकाराच्या मदतीने 22 वरती. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे 17 रन. तर विकेट हॅट्रिकसाठी शादाबला सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयांचं कॅश प्राईज जिलानी पटेल यांच्याकडून दिलं जाईल. 1000 रुपये. जीपे चालते ना. अरे नोकरीला आता टेन्शन नका घेऊ तुम्ही. ओ कडक फटका, बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सॅम ठाकूर ऑन फायर. षटकार. इक्वेशन सध्या आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती सिंगल रनची आवश्यकता आहे.
प्रत्येक बॉल मागे जे समीकरण होतं ते समीकरण आता मात्र बदलत चालले आणि मुरबी टीम मॅचमध्ये एंटर करत असताना हा विश्वासपूर्ण षटकार मारला आहे बॅट्समन सॅम ठाकूरने. सॅम ठाकूर टीमचा अष्टपैलू खेळाडू, नेहमीच चर्चेत राहिलेला हा खेळाडू आहे. आपल्या खेळाच्या जोरावरती इथे देखील पहा लाऊडली अपील त्या ठिकाणी झाली आहे. अपील वाईड आहे, वाईड आहे. जर बॅट कट नाही तर 100% वाईड मिळणार याच शंका होती. कट असती तर विकेट मिळाला असता, परंतु कट नाही आहे तर वाईड आहे असं स्पष्टपणे आमचे अंपायर अक्षय गाडगे सर या ठिकाणी सांगतात. स्पर्धेचा पहिला दिवस खूप चांगल्या रीतीने संपन्न होतोय. उद्या या स्पर्धेत खुल्या गटातील 8 संघ खेळणार आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळत, गॅपमध्ये, गॅप मोठी आहे, बॉलपर्यंत पोहोचणं कठीण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. तयार. आणखीन एक. मॅच संपली असं आपण करूया जाहीर. अभिनंदन टीम मुरबी फायनलिस्ट टीम, पहिली टीम आहे फ्रेंड्स ट्रॉफी 2026